नमस्कार. पावसाळा आला की आपण प्रत्येक लहान सहान गोष्टीची काळजी घ्यायला सुरुवात करतो. तसंच पावसाळ्यामध्ये मग कोणत्या भाज्या खायला हव्या जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोणत्या भाज्या खाऊ नये ज्याच्यामुळे आपल्याला संसर्ग किंवा पोटामध्ये जंतू वगैरे होतील, त्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे. तर पावसात कोणत्या 10 गोष्टी खाऊ नये या आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पावसाळ्यात पालेभाज्या टाळा. वांगी आणि मशरूममध्येही किडे असू शकतात. तसेच आणखी खूप साऱ्या भाज्या आहेत ज्या की आपण पावसाळ्यात खायला टाळायला हवे. हवामानातील कोणताही बदल म्हणजे तापमान झपाट्याने बदलते. हवामानासोबत आपल्या शरीरालाही बदलाची गरज असते, परंतु शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो आणि मग त्याच्यामुळे आपण आजारी पडतो. म्हणजे आपले शरीर हवामानाप्रमाणे जलद गतीने त्यांचे थर्मोडायनामिक्स बदलू शकत नाही. त्यामुळेच बदलत्या हवामानात जीवाणू किंवा विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांचा धोकाही खूप असतो. पण त्याच्यातूनही आपण स्वतःची काळजी घेतली तर आपण हे वाचू शकतो. पावसाळ्यात हा धोका अनेक पटीने वाढतो, कारण पावसाचे पाणी आणि आर्द्रता जीवाणूंसाठी अनुकूल असते. अशा परिस्थितीत रोगाशी लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते ती आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी. त्यामुळे पावसाळ्यात आहाराची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा अनेक भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. ओलाव्यामुळे जीवाणू आणि परजीवी सहज वाढू लागतात. तर अशात आहाराची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा अनेक भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. वास्तविक भाज्यांमधील ओलाव्यामुळे जीवाणू आणि परजीवी सहज वाढू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात भाज्या निवडताना काळजीही घ्यायलाच हवी. त्यामुळे आज पावसाळ्यात आहारात कोणते बदल करावे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूया. तर पावसाळ्यात कोणत्या भाज्या टाळायला पाहिजेत आणि पावसाळ्यात कोणत्या भाज्या या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात, हे दोन्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाची ही माहिती आहे. पावसाळा सुरू होताच खाद्यपदार्थामध्ये हे आपण बदल करावेत. पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाचा धोका जास्त असतो, कारण तापमान आणि वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे चयापचय मंदावतो. त्यामुळे प्रतिकारशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. या ऋतूंमध्ये फक्त हंगामी भाज्या खाव्यात. त्या हंगामी भाज्या कोणत्या आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत, कारण त्या ऋतूनुसार शरीरासाठी योग्य असतात. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पिकवलेल्या भाज्या या पावसाळ्यात खाणे टाळावे. म्हणजे ज्या भाज्या आपण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात लावतो त्या सहसा पावसाळ्यात खाणे टाळावे. तर मग पावसाळ्यात कोणत्या भाज्या टाळाव्यात? पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी पालक, शिमला मिरची, कोबी, फुलकोबी, मुळा, गाजर, बीटरूट, मशरूम, वांगी या भाज्या या टाळायला हव्या. तरच आपण थोडं आजारापासून लांब राहू शकतो आणि आपल्याला या विषाणूंची बाधा होणार नाही. पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या का खाऊ नयेत ते आपण पाहूया. तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात, जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक पोषण पुरवतात. परंतु पावसाळ्यात ते टाळणे चांगले. वास्तविक या ऋतूत कीटक आणि जीवाणूंची प्रजनन क्षमता वाढते. तसेच पावसामुळे दिवसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्याच्यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे पानांवर जीवाणूंची वाढ होत नाही. परंतु पावसाळ्यामध्ये यांना सूर्यप्रकाश आणि उष्णता मिळत नाही. त्याच्यामुळे हवेतील आर्द्रताही नसल्यामुळे पानावर जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. हे जीवाणू इतके लहान असतात की ते डोळ्यांना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत पालेभाज्या नीट धुतल्या नाहीत तर संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो.
तसेच पावसाळ्यात मुळांच्या भाज्या का खाऊ नयेत, तर मुळा, गाजर किंवा सलगम यासारख्या भाज्या जमिनीखाली उगवल्या जातात. त्यामुळे जमिनीत असलेल्या जीवाणूंमुळे ते दूषित होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात हा धोका अनेक पटीने वाढतो, कारण पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढते. पावसात बॅक्टेरिया अधिक वाढतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या उद्भवू शकतात. गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या म्हणजे पोटाविषयी आजार, जुलाब, गॅस हे उद्भवू शकते. त्याची लक्षणे जुलाबातून दिसून येतात. पावसाळ्यात वांगी का खाऊ नयेत, तर जांभळा हा रासायनिक संयुगाचा समूह आहे, ज्याला अल्कलॉइड्स म्हणतात. ही विषारी रसायने आहेत जी वांग्यासारख्या सर्व भाज्या कीटक आणि कीटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विकसित करतात. पावसाळ्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो. अशा स्थितीत वांगी बुरशीजन्य होण्याचा धोका असतो. या ऋतूत वांग्याचे सेवन केल्यास त्वचेची ॲलर्जी होऊ शकते. याचा अर्थ त्वचेवर अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज किंवा पुरळ असू शकते. तर पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, आता हे आपण जाणून घेऊया. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स, विटॅमिन्स आणि फायबरने समृद्ध असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कारले आणि पडवळ या भाज्यांचा समावेश करू शकता, कारण कारल्यामध्ये असलेले विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय पचनक्रिया सुधारून पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. तसेच पडवळ हे दाहक विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच ते बॅक्टेरियाच्या संसर्गापासूनही संरक्षण करते. तर पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणे फायदेशीर आहेत, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल? कारले, पडवळ, दुधी भोपळा, तोंडले, ढेमसे, भेंडी, दोडका हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. पावसाळ्यात स्वयंपाक करताना कोणती खबरदारी घ्यावी? पावसाळ्यामध्ये भाजीपाला बनवताना काही खबरदारी घ्यायला हवी. जसे या हंगामात कच्च्या भाज्या खाणे टाळावे, कारण त्यात बॅक्टेरिया असू शकतात. काकडी आणि काकडीची कोशिंबीर देखील खाऊ नये, कारण त्यात डोळ्यांना न दिसणारे बॅक्टेरिया असू शकतात. तसेच शिजवण्यापूर्वी भाज्या या गरम पाण्यात थोडे मीठ घालून 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे भाज्यांवरील बॅक्टेरिया नष्ट होतात. यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तर या काही स्वयंपाक बनवण्यासाठीही टिप्स होत्या आणि पावसाळ्यात काय काळजी घ्यावी याच्याविषयी या टिप्स होत्या. बुरशीचा धोका टाळण्यासाठी भाज्या स्वच्छ आणि कोरड्या जागी साठवा. चाकू, कटिंग बोर्ड आणि इतर भांडी व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतरच त्याचा स्वयंपाकात वापर करावा. तर याच्या तुम्हाला टिप्स कशा वाटल्या त्या मला जरूर कमेंट करून सांगा. तसेच तुमच्याकडे नवीन काही टिप्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका. तर या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.